जाधव बॉलिंग मार्क वरती, स्ट्राइक एंडला बॅटर गौरव आणि सुशांत ही A1 जोडी P1 मध्ये. ऑल द बेस्ट. पहिला बॉल, पहिला वार, पहिला दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क, पहिला षटकार. सदानंदचा स्वागत केलंय षटकारनिशी. 6 धावा, अकाउंट ओपन. वाहता वारा आहे, बॅक टू बॅक सेकंड लगातार. हा दुसरा जाणता राजा चषक षटकार. दुपारचं सत्र आहे आणि इथे धावा येताना दिसतील. मिस टायमिंग, फटका फटका फसलाय. फिल्डर आहे स्वतः एसटी रक्षक. 2 षटकार लगावल्यानंतर तिसऱ्या बॉल वरती सदानंदला विकेट प्राप्त होतोय. 3 बॉल 12 धावा, 1 विकेट. आदेश पाटील आलाय. उत्कृष्ट समालोचक आहेत आणि तेवढेच चांगले क्रिकेटर. आदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने खार्डी गावामध्ये आदेशच्या नावावर चांगले चांगले रेकॉर्ड आहे. 9 तरुण चषकामध्ये षटकार ठोकले होते. 6 बॉल 6. त्याच्या नावावर विक्रम आहे खार्डी गावामध्ये. फुलटॉस बॉल आल्याच आदेश याने दिला होता संदेश, परंतु फिल्डरचा प्रेझेन्स ऑफ माइंड ब्रिलियंट, अप्रतिम. हा बॉल अडवलाय. एका क्षणाला असं वाटलं की चेंडू सीमा पार जाईल आणि काय त्यानंतर टाइम घेतला, उडी मारली आणि या बॉलला अडवलं गेलंय. 4 बॉल, धाव फळकावरती धावा 14 धावा. धुवाधार बॅटिंग या अगोदर गौरवची पाहिली. आदेशने देखील त्याच अनुषंगाने बॅटिंग केले. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. गॅप शोधला, इन टू द गॅप. दिल मांगे मोर, वेलकम फॉर चौकार. तांबडी चांबडी ही चमक. षटकार, 1 चौकार, 1 विकेट, 1 डबल. ओव्हरऑल पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 24 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय सदानंद. याच्यावरती केलंय पूर्णपणे आक्रमण आणि सदानंदच्या ओव्हरमध्ये दे दनादन बॅटिंग पाहिली. आदेशच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉल 12. उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेत, तेवढीच चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहिले. बॉलिंग मार्कवरती पंकज जाधव षटक क्रमांक 2 घेऊन. स्ट्राईक एनला आता आपण बघतोय सुशांत. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक आली नव्हती. सलामी वीर म्हणून नेहमी पाहिले सुशांतची बॅटिंग आणि या मॅचमध्ये सुशांत शांत बसेल की समोरच्या संघाला शांत करेल. 24 धावा. धाव फलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये जर्सी नंबर देखील 24 सुशांतचा आपण बघतोय. बॉलिंग मार्कवरती आलाय पंकज जाधव. पंकज जाधवचा हा पहिला बॉल सुशांत करता. पहिला बॉल भन्नाट वेग होता, परंतु नियंत्रण नव्हतं, कंट्रोलमध्ये नव्हता. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावफलक 25 धावा, काम 25.
पहिला दिवस या स्पर्धेचा आणि जबरदस्त खेळ. पुढचा बॉल, यावेळी मात्र माइंडचा वापर केलाय. थोडासा चेंज ऑफ पेस पाहिला या बॉलमध्ये. हलकासा बॅटचा एज घेत चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातो एका धावे करता. धावफलक 26 धावा, एक बॉल. आदेश पाटीलची बॅट बोलू लागले. 3 बॉलमध्ये 12 धावा, एक चौकार, एक डबल, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. धावांचा पाऊस पडतोय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आदेशने या फटक्याला सजवलं होतं. मिस टायमिंग फटका. एसटी रक्षक डाऊन द बॉल. चांगला झेल टिपला गेलाय. संपलाय खेळ आदेश पाटीलचा. आदेश बॅक टू द पॅव्हिलियन. फळकावरती धावा 26. दोन विकेट जे आहेत ना ते बरोबर तिसऱ्या बॉलवरती आले. जरूर 2 बॉल झालेत परंतु एक वाईट बॉल आणि त्यानंतर विकेट देखील पाहायला मिळतोय. कमबॅक करून देणारा बॉल. धावफलकावरती धावा 26. पंकज जाधवचा पुढचा बॉल. तुषार करता. तुषार आलाय आणि फक्त चेंडूला दिशा दिली. टेक्निकली साऊंडेड. सिक्सर. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. और फिर देखो दैट 30. यावेळी अप्रतिम बॉल. लेनचा वापर केला. इथे आता पाहिलं गेलं बॅटरला तर थोडं पुढे बॉल टाकला गेला जो गुड लेन स्पॉट आहे आणि तिथून बॉल खेळणं थोडं अवघड गेलंय बॅटर करता. डॉट बॉल येतोय. कमबॅक करून देतोय हाई बॉल. धावफलक 4 बॉल 32 धावा. फुलर लेनचा बॉल होता. यॉर्कर लेन टाकायची होती. फुल टॉस करून खेळला ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेटला हा बॉल निघून जातो एका धावेने. टीमची धावसंख्या 5 बॉल 33 धावा. या इनिंग नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण टाकणार आहोत. विजेते संघ आणि त्यांचे संघ नायक आमच्या स्टेज जवळ येतील. चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जाईल. रणवेमध्ये थोडासा बिघाड आणि हा बिघाड झाल्यानंतर थोडंसं दुखापतीने ग्रस्त आहे की काय गोलंदाज. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या 33. 5 बॉल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना जबरदस्त बॅटिंग केले. पहिला बॅटर गौरवला पाहिलं. 2 षटकार त्याच्या बॅटमधून. आदेशच्या बॅटमधून एक चौकार षटकार. तुषारच्या बॅटमधून एक षटकार. सुशांत स्ट्राईक एंडला आहे आणि इथे मात्र मिस टायमिंग फटका आहे. फटका फसलाय. मिडॉनचा फिल्डर पुढे येईल. जजमेंट अंदाज सर्व गोष्टी पाहिल्या होत्या परंतु अंदाज अंदाज चुकलाय आणि इथे कॅच देखील सुटलाय. 2 ओव्हरमध्ये आल्यात 34 धावा. 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना यंगस्टार भामटपाडा टीम 34. मानाचा सन्मानाचा अभिमानाचा हा जाणता राजा चषक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय 1 लाख रुपये रोख रक्कम. प्रथम पारितोषिक. भव्य दिव्य हा मानाचा करंडक. चौतीस धावा या धावफलकावरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर हेमंत आलाय बॉलिंग मार्कवरती आणि हेमंतच्या पहिल्याच बॉलवरती ऑन द अप इनसाइड आउट इनक्रेडिबल सिक्सर.
इनसाइड आउट करून खेळला ऑन द अप. हा षटकार आपण पाहतोय. या 6 धाब्याने धावफलक 40. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग सुशांत याही बॅटरने या मॅचमध्ये षटकार ठोकले. म्हणजेच जे चारही बॅटर आहेत ना त्या प्रत्येकाच्या नावावर एक एक षटकार तरी किमान या मॅचमध्ये या इनिंगमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 40 धावा या धावफलकावरती लगावल्यात. नेक्स्ट बॉल. अजून एकदा ड्राईव्ह केलाय, वेगाने फटका खेळलाय लॉंग ऑनला. फक्त आणि फक्त फिल्डर वेट अँड वॉच करेल, पाहतच राहील. आणखीन एक स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार. What they have feelings. वेगाने चेंडू आला ना तेवढ्याच वेगाने इन टू द गॅप मधून चौकार येतोय. टीमची धावसंख्या 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड. 2 बॉल फेकून झाले 44 धावा. जबरदस्त बॅटिंग अटॅक. कौतुक करेन यंगस्टर भामतपाडा टीमचं. गौरवने सुरुवात केला, गौरवने रिदम दिला आणि तो रिदम कॅरी फॉरवर्ड केलाय. बॅटिंग करणाऱ्या यंगस्टर भामतपाड्याच्या सर्व बॅटर्सने 2 विकेट गेलेत तरी सुद्धा धावसंख्या 44 धावा. म्हणजे चौकार षटकार यावरतीच डील करण्याचा इरादा आणि ते स्पष्ट इरादा आतापर्यंत. आता मात्र जबरदस्त बॉल बॅक ऑफ लेंथ होती. पाहिलं गेलं तर या बॉलला ओळखलं नाही. अगोदरच बॅट फिरवण्याचा इरादा आणि इथे बीड झालाय. कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आई गावदेवी तिल्हेर संघ. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 44 वरती स्थिरावली सध्या तरी. अजून एकदा तीच लेंथ ओळखली नाही परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅट 6 सिक्सर. वाटलं की मिस टायमिंग फटका झाला की काय, परंतु प्रॉपरली कनेक्शन झालं. जे बाउंड्री लाईनचा डिस्टन्स होतं ते क्लिअर केलं. 50 धावा कंप्लीट. इनसाइड एज घेत चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. 1 धाव सध्या तरी कंप्लीट होईल आणि एका धावेने 5 बॉल 51 धावा. यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जाईल तर जे संघ विजयी आहेत विजेत्या संघाचा कर्णधार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या दिशेने यायचंय. तिथे चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जाईल. या एका इनिंग नंतर धावफलक 51, 50+ रन्स. तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल मिडॉनच्या दिशेने सरळ खेळलाय. व्ही शेप मध्ये डायरेक्ट हिट मारला नाही, रिक्स घेतली नाही आणि इथे 1 धाव कंप्लीट. ओव्हरऑल 3 ओव्हरमध्ये पाहिलं तर 52 धावा, ज्यामध्ये गौरवने सुरुवात केली, आदेशने देखील जबरदस्त बॅटिंग केली. सुशांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय आणि त्यानंतर तुषार. यावेळी टीमची धावसंख्या 52. आई गावदेवी अंबोडे, ओम साई शिवणसाई, त्यानंतर धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप, गावदेवी यंगस्टर आडणे. चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी. अशा प्रकारे चिठ्ठ्यांचा ड्रॉ उडवला जाईल तर आपण सर्वांनी यायचं आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या दिशेने. घेऊया एक डीजे ब्रेक. 52 धावा 3 ओव्हर. प्रतिष्ठेची स्पर्धा या खाडी गावातील मानाची स्पर्धा आपण बघतोय. जाणता राजा चषक 2025-26 आपण पाहतोय. या स्पर्धेला महेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, नीटनेटकं साफसूत्र जबरदस्त हे आयोजन नियोजन. जाणता राजा चषक 1 लाखाचा मान या स्पर्धेला आणि मानाचा करंडक कोणाच्या नावावर. पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने बॉल निघून जातोय. आता सुशांत स्वतःला स्ट्राईक ठेवण्याचा इरादा स्पष्ट करतोय. हे 5 बॉल आणि या 5 बॉलमध्ये बॅटल रंगेल ना तो सुशांत वर्सेस भावेश. इंटरेस्टिंग बॅटल असेल कारण की एकाने धावा केल्यात आतापर्यंत. सुशांतच्या बॅटमधून धावा येत आहेत. 2 षटकार 1 चौकार निशी. वैयक्तिक त्याची पारी पाहिली ना तर आतापर्यंत 19 या धावसंख्येवरती तो खेळतोय. टीमची धावसंख्या 53 धावा. पुढचा बॉल भावेशचा. चेंडू क्रमांक 2. ऑप्स्टमच्या बाहेर पाहिलं, ओळखलं आणि बाकीचं काम पंचांनी इशाऱ्यापर्यंत पोचून दिले.
व्हाईट बॉलचं सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 54 धावा. 54 रन्स ऑन द बोर्ड. 5 बॉलचा खेळ शेष आहे या 5व्या मॅचचा. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय. यावेळी पाहिलं तर सुशांतने अगोदरच इरादे स्पष्ट केले होते. खडे खडे हा स्ट्रोक खेळण्याचा. बॉल आल्यानंतर थोडासा सरप्राईज केला, अचंबित केलं या बॉलने. थोडं संत गतीने देखील बॉल आला. बॅटरला असं वाटलं की बॅट टप बॉल येईल. बॉल पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय, डॉट बॉल येतोय. यावेळी थोडासा खराब प्रदर्शन ॲज अ बॉलर म्हणून पाहिलं गेलं. इथे हा बॉल नेमका कोणत्या प्रकारचा आहे तर एक धाव तर येते. बॅटिंगवाल्या टीमने रिव्ह्यू घेतलंय. बघूया हा रिव्ह्यू कशा प्रकारे असेल. काही कमरेपेक्षा वरती बॉल आहे की नाही हे पाहण्याकरता हा रिव्ह्यू आहे. टी व्ही अंपायर आमच्या वॉर्डरूममध्ये येतील. सध्या विरल नायर सरांनाच यावं लागेल. तिन्ही पंच सर्वोत्कृष्ट पंच आहे. मोठमोठ्या स्पर्धांचा दांडगा अनुभव आहे आणि टेक्निकली सपोर्ट आहे. तर त्याचा फायदा देखील घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून DBN लाईव्ह त्याकरता तत्पर आहे. सर्वाधिक प्रगतिशील चॅनल यूट्यूबद्वारे आपण DBN लाईव्हला पाहतोय. वानखडेला जाऊन देखील डिसेबल क्रिकेटची ती स्पर्धा कव्हर केली आणि अनेक सारे चेंजेस DBN लाईव्हमध्ये आपण पाहिले. तर आलेल्या प्रेक्षकांना माहिती नसेल तर यूट्यूबला जाऊन DBN लाईव्हला सर्च करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून या स्पर्धेचं आणि येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धेंचं अपडेट तुमच्या स्मार्टफोनवरती, तुमच्या स्क्रीनवरती येईल. नेमका हा बॉल आहे तरी कशा प्रकारचा ना, यासाठी टेक्निकल सपोर्ट घेतला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याचा वापर केला आहे. तर तेच पाहिलं जाईल. नेमका बॉल वेट अँड वॉच केला जातोय पंचांद्वारे. प्रत्येकाला समान न्याय मिळावा म्हणूनच ही स्पर्धा आहे. जाणता राजा चषक हे टायटल या स्पर्धेचं. मालिकावीरला बायसिकल आणि आकर्षित करणाऱ्या काहीतरी वेगळं म्हणून या वेगळ्या ट्रॉफ्या ज्या सध्या ट्रेंडिंगला ट्रॉफीज आहे ना, मात्रेबदल स्पोर्ट्स अँड शॉपमधून या ट्रॉफीज इथपर्यंत आणल्यात आयोजकांच्या माध्यमातून. मालिकावीरला बायसिकल, त्यानंतर एक ट्रॉफी देखील आहे. बॅटर बॉलरला देखील ट्रॉफी आहे आणि त्यानंतर पाहिलं तर कमरेपेक्षा वरती बॉल आहे की नाही पंच आतमध्ये जाऊन हा डिसिजन आमच्यापर्यंत देतीलच. फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्वरित फिल्डिंग लावायचं आहे. पंचांकडून आल्यात लगेच इशारा आलाय कमरेपेक्षा वरती बॉल म्हणजेच हा नो बॉल. येणारा बॉल फ्री हिटचा. बिमार बॉल असा आहे जो कधी कधी गोलंदाजाला बिमार देखील करतो. आणि या मॅचमध्ये पाहिलं तर या धावा येत आहेत टोटल 56 धावा. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा वाईट. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. वाईट बॉल येतोय म्हणजे याचा अर्थ पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू. बॉलचा विचार केला ना, या षटकामध्ये फेअर डिलिव्हरी फक्त आणि फक्त 2 आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 57 धावा. बॅटल रंगलाय सध्या तरी. भावेश अडचणीमध्ये सापडलाय. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलवरती केलाय प्रहार. काऊ कॉर्नर फेस मध्ये हा चेंडू निघून जातोय. त्या फेस मध्ये आपण बॉल पाहिला तर इथे 1 धाव. एका धाव्याने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 58च्या घरामध्ये 58. 3 बॉलचा खेळ शिल्लक. यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ फेकला जाईल. तर सर्व कर्णधार ज्यांची नावं आम्ही पुकारल्यात त्यांनी या. पुढचा बॉल कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. ऑन साईडला खेळायचं होतं. ऑफ स्टंपवरती बॉल पिचिंग केला. पिचिंग केल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय. इथे हा डॉट बॉल येतोय. 4 बॉल आणि धावफलकावरती धावा 58. बड्डे बॉय विजय माळी यांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा विजय माळी यांना. आता मात्र फटका जर पाहिला तर प्रॉपरली कनेक्शन झालं. ते डिस्टन्स पाहिजे ते क्लिअर केलं आणि अगदी काऊ कॉर्नर फेसच्या डोक्यावरून येतोय जाणता राजा चषक षटकार. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंगचा. 64 धावा. बॅटचे आउटसाइड एज घेत पाठीमागच्या दिशेने एसटी रक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव आणि एका धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागेल. ओव्हरऑल टोटल धावसंख्या आहे फर्स्ट इनिंगमध्ये 65 आणि जिंकायला 66.
म्हणजे षटकार ठोका हा आकडा आलाय. 66 66 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवले यंगस्टर भामटपाडा या टीमने आणि गावदेवी तिलेर या संघासमोर. जिंकायला 66 धावा. चिठ्ठ्यांचा ड्रॉ पण करतोय. 4 ते 5 वेळा अलाउन्स केलंय प्रत्येक टीमला. तर आयोजक आहेत आणि कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण स्टेजवरतीच कॅमेरा फिरवायचा आहे. लाईव्ह आपण चिठ्ठी टाकतोय. प्रत्येकाला समान न्याय. कोणता संघ असेल ज्याला बाय मिळेल. 5 संघ वरती आले टोटल. एक विजेता संघ अशी चिठ्ठी आहे आणि बाकी 4 विजेते झालेले संघ. चला पहिला आपण आणि खार्डेगावमध्ये पाहिले आपण की चिठ्ठी उचलणारा काहीतरी मिळते म्हणून ज्याला बाय मिळते तो खुश करतो त्या छोट्याशा मुलाला, त्या चिमुकल्याला. चला बघूया. खाली शेवटला चिठ्ठी राहील ना त्याला बाय असणार आहे. चला पहिला मॅच कोणाचा आहे बघूया. चालू असलेल्या मॅचचा जर पहिला मॅच लागला तर तो दुसरा खेळवणार आहोत. दुसरा मॅच आपण पाहणार आहोत. जो जिंकेल ना त्याच्या अपोजिट आई गावदेवी आंबोडे हा दुसरा मॅच असणार आहे. जो इथे विजय होईल तो आई गावदेवी आंबोडे या संघाविरुद्ध दुसरा मॅच खेळेल. पहिला मॅच ओम साई शिवन साई आणि आई गावदेवी यंगस्टर आडणे. पहिला मॅच या शिवन साई आणि आडणे पहिला मॅच करतात. टॉसला कॅप्टन त्वरित तिकडेच आहे टॉस बॉक्सच्या दिशेने. आणि धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप कॉंग्रॅच्युलेशन आपणास आहे बाय. तर पहिला मॅच गावदेवी यंगस्टर आडणे आणि ओम साई शिवन साई असा पहिला मॅच. दुसरा मॅच इथे जो जिंकेल तो 2 हात करेल आई गावदेवी आंबोडे या संघाविरुद्ध. चला आपण सेकंड राऊंडचा पहिला मॅच. आणि दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच किती ओव्हरचा असेल. आदरणीय महादेवजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. मॅच किती ओव्हरचा असेल महेश? 4 ओव्हरचाच मॅच असणार आहे. एक लेजंड क्रिकेटर अनेक रेकॉर्ड ज्यांच्या नावावर आहेत असा खेळाडू आपण बघतोय महादेवजी यांच्या शुभ हस्ते 4 ओव्हरचा मॅच. काटा आलाय. शिवणसाई संघ टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. शिवणसाई संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जाऊया कॉम्बॉक्समध्ये आवाज ऐकूया. याच परिसरातील गोड आवाज धनंजय पाटील यांचा. थँक्यू DBN लाईव्ह. भामटपाडा एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पहिलं तर हेमंत दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 66 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलची संधी होती. 2 खेळ अडवले होते परंतु
झेल कंप्लीट नाही करू शकले. 2 धाबा त्या ठिकाणी पहिला बॉलवरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने खातं ओपन केलं हेमंत जाधव यांनी. हेमंत आणि प्रमोद पाटील हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकतात. आई गावदेवी तिल्लेर असं हे मैदान आहे की या मैदानावरती धाबा बनत आहेत. जसा उल्लेख आपण दुपारच्या सत्राचा खास करून करतोय आणि स्पेशली या मैदानावरती ज्यावेळी तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करतायत त्यावेळी षटकार चौकारांची जास्तीत जास्त भाषा नेहमी या मैदानावरती बोलली जात आहेत. आता तसं काही चित्र मैदानाच्या मध्ये घडेल का पाहूयात. हेमंतचा पुढील बॉल पुण्याचा मात्र फटका छान प्रकारे खेळलाय. चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जोपर्यंत बॉल फील्ड करतील लॉंगॉन मधून तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 3. 22 बॉल 63 धावा ही या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. गौरवनं 2 षटकार मारले. तो बाद झाला. सुशांत मात्र मधल्या कालावधीमध्ये आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. आदेश पाटील होते आमचे मित्र समालोचक. त्यांनी चांगली बॅटिंग केलीत आणि शेवटी तुषारनं एक षटकार ठोकला. सिंगल घेतल्यात. काही काळ त्याने स्ट्राईक रोटेशन केली. त्यामुळे जो बॅटर आला ना त्याने धाबा बनवल्यात. त्याच प्रकारे आता बॅटिंग मैदानाच्या मध्ये आई गावदेवी तिल्लेरला करायचे आहेत. फटका खेळलाय. जोरकस फटका खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत असताना पाहायला मिळत आहेत आणि घेतलाय झेल. फलंदाज बाद. आउट. गोरी 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 नमीरावते काउरी काय गो गोरी 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 नमीरावते काउरी गोरी लाईन दे तुमना बंदरा. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पहिलं तर दाखवलं होतं पाहायला मिळत आहेत. गणेश हेमंत यांना आपण पाहतायत. अगदी आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ जे 40+ मंडळ आहेत त्यामध्ये खानिवडे मास्टर्स या संघाच्या माध्यमातून ज्यांना सातत्यानं आपण खेळत असताना पाहिल्यात तेच सध्या हेमंत दादा आपण पाहतात जे गोलंदाजी मार्कवरती आहेत. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धाबा फलकावरती 3. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भामटपाडा संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून सध्या ते काम पार पडतायत. आतापर्यंत लेन चांगली ठेवल्यात. पहिल्या बॉलवरती डबल सिंगल त्यानंतर विकेट. पुढील बॉल कोलबटप्प्याचा बॉल टाकलाय. तोही तेज तरार आपल्याला पाहायला मिळत आहे. जोपर्यंत बॉल फील करतील सुशांत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर पुढे जाऊन पोहोचत आहेत. टीमची टोटल धावसंख्या 4. मोठ्या फटक्या मात्र तुम्हाला मैदानाच्या मध्ये दबत कराव्या लागतील. मागच्या मॅचमध्ये आडणे संघानं ज्या पद्धतीनं धावसंख्येचा पाठलाग केला ज्या पद्धतीनं त्याला चेस केलात तो इंटेन तुम्हाला मैदानाच्या मध्ये अगदी क्लिअर ठेवावा लागेल की हो रन बनवायचे आहेत. मग त्यासाठी प्रयत्न देखील मोठे करायचे आहेत. फटका हवेमध्ये खेळलाय. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पॉईंटचा जोपर्यंत मागे जाईल एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. बॅकअप तर आला होता परंतु 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 6. हेमंत जाधव या खेळाडूकडे मात्र सर्वाधिक जास्त लक्ष असतं सध्या मॅच मध्ये. आई गावदेवी तिल्लेर संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहेत. बॅटिंग त्याला करायची आहेत. आज धावा गोलंदाजांना मात्र सदानंदच्या 24, पंकज जाधवच्या 10, त्याच्यानंतर हेमंतच्या 18, भावेशनं 13 डबल फिगरमध्ये धावा दिल्या होत्या. फटका खेळलाय ऑन साइडला. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. हेमंत जाधवच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती हा तडाखा षटकार. मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा ऑन स्कोर कार्डवरती सध्या लगावण्यात आलं. 12 धावा ऑन स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतायत. स्टार्ट फ्लाइंग करायचे आहेत. 12च्या अगदी वरची धावसंख्या तुम्हाला मैदानाच्या मध्ये घ्यायची आहेत. हेमंत जाधव आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11 धावा 275च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय. प्रमोद पाटील लवकर बाद झाले. गणेश 1 बॉलमध्ये 1 रनवरती त्याला साथ देतोय.
सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर मिस्टर सुशांत अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूचं नाव घेतलं जातं. भामटपाडा किंवा अगदी आजूबाजूचा परिसर असू द्यात, त्या परिसरामध्ये चांगला खेळ सातत्याने आपण सुशांतचा पाहिलेला आहे. गणेश कशा प्रकारे आता बॅटिंग करतोय पाहूयात. स्ट्राईक एंडला गणेश. ओ पहिलाच बॉल पंचाने मात्र नो बॉल घोषित केलाय. पाठीमागे जोपर्यंत बॉल फील्ड केलाय हो पंच दर्शवत आहेत कमरेच्या वरती बॉल होता. नो बॉल मात्र पंचांच्या माध्यमातून काउंट धावसंख्या धावफलकावरती 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 14च्या घरामध्ये. 14 लॉस ऑफ 1 विकेट. 18 बॉलमध्ये 52 धावा या मॅचचं समीकरण. नो बॉल हाताळलाय. पुढचा बॉल मैदानाच्या मध्ये अगदी पंच आता सांगतील की हा पुढचा बॉल फ्री हिट. येस पंचांचं बोट हवेमध्ये फिरलेत. फ्री हिटचे संकेत पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेत. पुढे आपण पाहिलं तर पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत कनेक्ट केला जाईल तोपर्यंत बॅटला लागून बॉल स्पर्श होतो. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 झाल्यात. 15च्या उलट्या अजून 51 करायच्यात. 17 बॉल तुमच्याकडे बाकी आहेत आणि 17 बॉलमध्ये 51 चेस कराव्या लागतील. पुढील मॅच देखील काही वेळामध्ये या ठिकाणी सुरुवात होईल. सेकंड राऊंडला आपण सुरुवात करीत आहोत. पुढील बॉल फटका सुंदर खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. झेल घेतलायत. गणेशला मात्र माघारी परतावं लागेल. दुसरी विकेट गमावलेत आई गावदेवी तिल्लर संघाने. गणेश बॅक टू डी डगआउट गॉन. मैदानाच्या मध्ये आपण पहिल्यांदा दाखवताना पाहायला मिळत आहेत मिस्टर प्रल्हाद. स्ट्राईक एंडवरती प्रल्हाद आहेत. प्रल्हादचा फटका पाठीमागच्या दिशेनं बॉल चाललाय. त्या ठिकाणी डी झोन आहेत त्यामुळे धाबा प्राप्त होतील. एकूण 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती पाहायला मिळतात त्या मात्र 17-17. मॅच बॉल होतोय. पुढील मॅच ओमसाई शिवनसाई वर्सेस गावदेवी यंगस्टर आडणे या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा विजयी संघ खेळला आई गावदेवी आंबोडे या संघासोबत आणि धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाला मात्र बाय घोषित करण्यात आली होती. त्यामुळे पुढच्या फेरीमध्ये यानी की 3ऱ्या फेरीमध्ये मात्र त्यांना प्रवेश जो आहे तो प्रवेश मात्र देण्यात आलेला आहे. गोलंदाज सुशांत तयार होत आहेत. विकेट टेकर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात. विकेट मागे मिळवला होता. खोलमट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा टाकलाय. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु विकेट किपर पोहोचतायत आणि आता विकेट मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. खेळाडू आउट. आणखीन एक विकेट बाद. पाहायला मिळतात मिस्टर संजय. या षटकातील आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला 4. धावसंख्या 17. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉलमध्ये 49 धावा या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. हे 2 चेंडू अगदी निर्णायक आहेत. मोठ्या फटक्यांची तुम्हाला आशापेक्षा ठेवावी लागेल. जसा मागचा उल्लेख केला की मागच्या मॅचमध्ये आडणे संघानं ज्या प्रकारचं प्रत्युत्तर दिलं होतं, षटकार चौकारांची जी भाषा बोलली होती ती वापरायला हवी. मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र पुन्हा एकदा इंटू द गॅपमध्ये निघून जातोय का क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत.
डीपमधून जोपर्यंत फील केलं गेलं तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 18. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉलमध्ये रन करायचे 48. आई गावदेवी तिल्लेर या संघाला यंगस्टार भामटपाडा संघाच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल सरळ बॅटने पुन्हा एकदा मात्र घेऊन काढलाय. त्या ठिकाणी जोपर्यंत फील केलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पूर्ण होईल. बरोबर 2 ओव्हरनंतर धावफलकावरती धावा आहेत 19. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मॅचचं समीकरण आहेत 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 47. 47 धावेची गरज येणाऱ्या 12 बॉलमध्ये. षटकाराने अगदी आक्रमण तुम्हाला मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं आहे. जावं डीजेकडे ऐकत एक हलकेशी धून. बारा 47चा हलचिक. पुढील षटक हाताळण्यासाठी गौरव मैदानाच्या मध्ये येत आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉलमध्ये 47. 47 धावेची गरज. महत्वाचा खेळाडू म्हणून गौरव यांच्याकडे पाहिलं जात आहेत या संघाच्या वतीनं. अनेक वर्ष टीम भामटपाडा संघाला मात्र पुढे घेऊन येणाऱ्या खेळाडूपैकी एक खेळाडू आहेत. जसं मी उल्लेख केला की हेमंत दादाच असतील किंवा सुशांत आहेत. आणखीन एक नाव त्यामध्ये गौरव. पहिला बॉल. गौरवचा पहिला बॉल फटका फसलाय हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी आधीच थोडा पुढे आला होता. 1ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाऊत असताना पाहायला मिळते ती मात्र 21. 21 धावा 3 गडी बाद. येणाऱ्या 11 बॉल आहेत. अरे 11 बॉलमध्ये रन करायच्यात अजून 45. आक्रमक भूमिका आता धारण करावी लागेल कारण इथून वेळ निघून गेली. समोर आदळलाय बरोबर पंचाच्या माध्यमातून. त्या ठिकाणी फलंदाज बाद. लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट डाऊन. गॉन. मिळतात मिस्टर संदेश. 2.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आहेत 21. 21 धावा 4 गडी बाद. 10 बॉलमध्ये 45 धावेची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मात्र जास्तीत जास्त हाताळले जात आहेत. विकेट जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत यंगस्टार भामटपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. आई गावदेवी तिल्लेर संघाच्या 4 गडी आतापर्यंत त्यांनी बाद केल्यात. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल मात्र या ठिकाणी हाताळला जातोय. निर्धाव चेंडू मात्र येतात सातत्याने. 8 बॉलमध्ये 45 धावेची गरज. आता मोठ्या फटक्याशिवाय पर्याय इथे राहिलेला नाहीत. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील तरच तुम्ही ही मॅच जिंकू शकतायत. व्हाईट बॉल पंच मात्र घोषित करतायत. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर काउंट केली जाईल. एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22. 4 गडी बाद. 8 बॉलमध्ये 44. 44 धावेची गरज. पुढील मॅच लगेच तयार राहा. ओमसाई शिवनसाई आणि गावदेवी यंगस्टार आडणे या 2 संघांदरम्यान पुढचा मॅच होईल. 4 षटकांचा मॅच. थोडा बॉलला फिरवलाय पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू मात्र निघून जातोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉलने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22. 7 बॉलमध्ये 44. 44 रनची अजून गरज. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. फटका खूप चांगला खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळता धावा 4. दर्जेदार खणखणीत चौकार आणि या चौकारानं षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होईल. बरोबर 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 26. 26. 4 गडी बाद. 6 बॉल
40 धावेची गरज आहे. जावं डीजेकडे, ऐकूयात संगीत आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. जाणता राजा चषक खर्डी 2025-26. बाई गं पिचली माझी. शेवटच्या षटक फेकण्यासाठी राहुल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ज्या खेळाडूला आपण पाहिलं तर राहुल. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 40 धावेची गरज आहे. इथे काहीतरी पराक्रम करावा लागेल. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका त्या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय, झेलची संधी त्या ठिकाणी घेतलाय झेल. संपलाय बॅटर संजयचा खेळ. पहिल्याच बॉलवरती संजय आउट. कॉन चाळीस धावेची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण दाखल होताना पाहायला मिळतं मिस्टर सदानंद. पुढील बॉल वेगवान बॉल पाहायला मिळतात. पंच त्याच गोष्टी सांगतात की त्या ठिकाणी 1 बाउन्स कलेक्ट झाला, कारण खाली पडून बॉल पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या 26-26. 4 बॉलमध्ये 40 धावेची गरज. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. सदानंदच्या बॅटमधून फटका सजवलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडा उशीर काय होईना, परंतु सदानंदच्या बॅटमधून आलाय षटकार. 6. टणटण वाजला मध्ये 34 धावेची गरज. सदानंद आता मात्र मोठे स्ट्रोक खेळण्याचा अगदी प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, हल्ला बॉल केलाय आणि बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक धडाका सदानंदच्या बॅटमधून षटकार. टू बॅक 2 षटकार सदानंद यांच्या बॅटमधून आल्या. 2 बॉलमध्ये 28 धावेची गरज. समोरच्या दिशेने फटका मात्र खेळण्यात आलाय. त्या ठिकाणी हलकीशी मिसफील्ड होतात, परंतु तितका काही फरक पडणार नाहीत. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 39-39. शेवटचा बॉल बाकी आहे. 27 धावेची अजून गरज. या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शेष राहिल्यात. मॅच जो आहे तो मॅच आपल्या नावी केला यंगस्टार भामटपाडा टीमने. आतापर्यंत हॅवी राहिल्यात. शेवटचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आला. तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल होईल कंप्लीट आणि हा मॅच जो आहे तो मॅच मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. त्यामुळे हा सामना जो आहे तो सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये झाला. फिनिश सामन्याला जिंकलायत यंगस्टार भामटपाडा संघानं. हा 26 धावेनं मॅच जो आहे तो मॅच आपल्या नावी केलेला आहे. अभिनंदन आपण त्यांचं करूयात आणि दोन्ही संघांना विनंती आहे, चला आपण शेक हँड करून घ्या आणि त्या ठिकाणी हस्तांतरण करी. दोन्ही टीमला विनंती असेल. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काही वेळामध्ये या ठिकाणी वितरित केला जाईल. पराभूत झालेल्या संघाचा सन्मान आहे तो सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे.